नुकत्याच झालेल्या 79व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधन केले आहे। भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना एक खास भेट दिली आहे। त्यांनी पंतप्रधान विकास भारत योजनेअंतर्गत देशातील तरुणांसाठी 1 लाख कोटी रुपयांची योजना आणली आहे। या योजनेअंतर्गत सुमारे 3.5 कोटी तरुणांना रोजगाराची नवीन संधी निर्माण करून दिली आहे। तसेच खासगी क्षेत्रात पहिली नोकरी करणाऱ्यांना सरकारकडून आता 15,000 रुपये दिले जाणार आहे। ही योजना 15 ऑगस्ट 2025 पासून लागू केली जाणार आहे। भाषणादरम्यान मोदी म्हणाले, गरिबी म्हणजे काय हे मला खूप चांगल्या प्रकारे माहित आहे। म्हणूनच माझा प्रयत्न असा आहे की सरकार फक्त कागदपत्रांपुरतेच मर्यादित राहू नये, तर देशातील नागरिकांच्या जीवनात सरकार हे उपस्थित असले पाहिजे। सरकारने त्यांच्यासाठी सकारात्मकपणे पावले घेतली पाहिजे। आम्ही या दिशेने सतत प्रयत्न करत आहोत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही कार्यरत आहोत, असे त्यांनी भाषणादरम्यान सांगितले। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी त्याचं काय महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।